नमस्कार, व्हिनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। हे पहा, आपण आज पास्ता बनवत आहोत। पास्ताची ऑर्डर आहे। हे अद्रक थोडी खिसून टाकले, कांदा, गाजर, टोमॅटो सर्व हे आपल्याला छान परतून घ्यायचं। थोडीशी शेजवान चटणी, हे बटर आहे। छान आपलं कांदा, लसूण, शिमला मिरची परतून झाली का त्याच्यामध्ये आपण हा पास्ता घालणार आहोत। थोडी अद्रक लसूण पेस्ट घालायची, हा पास्ता मसाला टाकायचा, थोडीशी शेजवान चटणी टाकायची आणि टोमॅटो केचप टाकायचं। टोमॅटो सॉस पण टाकलं तरी चालतो आणि खूप छान आपला असा हा पास्ता खायला पण टेस्टी लागतो। अगोदर एक बनवून दिला, त्या मुलाला इतका आवडला तर त्यांनी डबल परत ऑर्डर दिली, डबल बनवा म्हणून। परत त्याला डबल पास्ता बनवून दिला, कारण की आपण जे ऑर्डर असेल तेवढ्यांपुरतंच असं बनवून देत असतो, तर त्याला खूप आवडला। त्या व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जा। आज आपण आपलं पाहणार आहोत, आपण शेवभाजीचा मसाला कसं बनवतो, जे आपल्याला डब्यांमध्ये, मुलांना ताटात वगैरे आपण इथं वाढत असतो रोजचं। जे आपली 70 रुपयाची जी थाळी असते, 100 रुपयाची, त्याच्यामध्ये आपण अशा भाज्या देत असतो। हा पहा, मी इथं 2 पत्ताकोबीचे गड्डे कट करून घेतलेले छान, आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन हळद पूर्ण छान असा परतून घेतला। त्याच्यानंतर मी ह्याच्यात धना पावडर, काळा मसाला, लाल तिखट, काश्मीरी असं घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आपला पत्ताकोबी परतून घ्यायचा। थोडंसं तुम्ही ह्याच्यात पण आलं लसूणची पेस्ट घालू शकता, त्याच्यामुळं पण आपल्या पत्ताकोबी छान लागतो खायला एकदम। आणि परत मी नंतर वाफ द्यायला झाकून ठेवला आहे पत्ताकोबी। हे पहा, आपण शेवभाजीसाठी इथं कांदा वगैरे भाजून घेतलाय तव्यावर छान खरपूस तेल टाकून। त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ घातले आणि हे आपण खोबरं जे आहे ना, खोबऱ्याचा खीस तो भाजून घेतलेला आहे। इथं थोडं मी गरम मसाला घेतलाय, पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूण, हे जे आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचे आहे। पहा, आपला पत्ताकोबी किती छान झालाय, कलर पण। हे इथं आपण शेवभाजीसाठी पातेलं ठेवले, तेल घातले, जिरे तडतडले का त्याच्यामध्ये हे आलं लसूणची पेस्ट, पुदिना, अद्रक लसूण घालून काढलेली। हे पहा, काळं तिखट, काश्मीरी, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला थोडासा अर्धा चमचा, हे आपण छान असं परतून घेणार आहोत। मसाला छान परतला का त्याच्यानंतर आपली ही जी कांदा, तीळ आहेत त्याची पेस्ट आहे, मग ती परत वरतून घालायची, ती पण छान परतून घ्यायची। त्याच्यामुळं आपली जी शेवभाजी आहे ती छान होते आणि आपला जो घट्टपणा जो असतो तो पण छान येतो। ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून टोमॅटो घालायचे, कढीपत्ता घालायचा, ते पण छान परतून घ्यायचं। हा रंग किती छान आलेला आहे आपलं, आणि ग्रेव्हीला तेल पण सुटून राहिलेलं आहे। ते आपण छान परतून झालं का त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं। जेवढं म्हणजे तुम्हाला लागतं त्या हिशोबाने घालायचं। आता हे आपण थोडी पातळ भाजी करतो, स्पेशल भाजी जी असते ती ग्रेव्हीमध्ये असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। श्री स्वामी